नमस्कार, मी सौ कुसुम प्रकाश गंदे. सात्विक स्वयंपाकघरात आपलं खूप स्वागत आहे. आज आपण चटपटीत बटाटे वडे करणार आहोत, ते आपण पाहू. बटाटे वडेसाठी लागणारं साहित्य: बेसन पीठ, उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, आलं, हळद, मीठ, लसूण आणि कोथिंबीर, आणि तळण्यासाठी तेल आणि पाणी. आल्याचे काप, मिरचीचे काप आणि लसूण आता मिक्सरमधनं त्याच्यात थोडंसं मीठ घातलं म्हणजे मिरची लवकर बारीक होते. आपला ठेचा तयार झालेला आहे. आता बटाटे मॅश करून घ्यायचे आणि थोडेसे परतून घ्यायचे. आता आपण बटाटे मॅश करून घेऊ. मॅश करून झालेले आहेत. त्याच्यात आपण आता तयार केलेला ठेचा घालणार आहोत आणि भाजी परतून घेणार आहे. थोडीशी कढई गॅसवर ठेवून त्याच्यात आता थोडीशी हळद, तेल आणि आता भाजी परतून घेणार आहोत. कढीपत्ता असेल उपलब्ध तर कढीपत्ता पण वापरायचा, कोथिंबीर. आता भाजी परतून घेऊ आपण आणि ती थंड झाल्यानंतर मग त्याचे गोळे बनवायचे. आता आपण तयार झालेली भाजी ताटात काढून जरा वेळ थंड झाली की मग त्याचे गोळे बनवायचे. तोपर्यंत बेसन पीठ तयार करून ठेवू. त्याच्यात कोथिंबीर घालणार आहोत, छान दिसत त्यामुळे. गॅस चालू करून एक छोटी कढई ठेवली. याच्यात आता आपण तेल घालणार आहोत आणि ते तेल मोहन म्हणून याच्यात वापरायचं, सोड्याच्या ऐवजी बेसन पिठात. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे बेसन पीठ एका बाउलमध्ये काढते. त्याच्यात किंचित हळद, चवीपुरतं मीठ आणि मोहन घालणार. हे तेल गरम झालेलं आहे. आता बेसन पिठात घालायचे ते कडकडीत तेल. आता हे एकसारखं करून पाणी घालून भिजवायचं. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही, असं मध्यम. याच्यामध्ये विशेष टीप म्हणजे कुरकुरीत बटाटे होण्यासाठी याच्यात तांदळाचं पीठ थोडं ॲड केलं तरी चालतं. आता हे पाणी घालून आपण सारखं करणार आहोत. आता आपण गोळे तयार करून घेणार आहोत, त्यानंतर तळायचे. ते तयार करून घेतलेलं आहे. आता कढई गॅसवर ठेवून तेल तापायला ठेवते. हे असं पीठ तयार हवं. त्यावर आता कढई ठेवलेली आहे. तेल तापायला ठेवू. जरा 5 मिनिटे लागतील तेल तापायला. तयार झालेले आहेत. आता ते पिठामध्ये टाकून तेलात सोडायचे. कढई गरम झालेली आहे. भरपूर तेल घालायचं वडे तळण्यासाठी. तेल गरम झालं की नाही त्यासाठी आपण थोडंसं किंचित पीठ टाकून पाहूया. भिजवलेलं तापलेलं आहे तेल. आता मी बटाटे वडे त्याच्यात सोडते. आता आपण वडे सोडूया. तेल तापलेलं आहे. वड्याचा तांबूस रंग छान आलेला आहे. आता हे थोडेसे निथळून घ्यायचे कडेला आणि मग टिश्यू पेपरवर ठेवायचे, म्हणजे जास्त तेलकट राहत नाही ते.
आपले वडे तयार झालेले आहेत. वडापाव कसा तयार करायचा हे आपण थोड्या वेळाने पाहू.